आज आपण आपल्या किचनमध्ये करवंदाचं तुम्हाला मी लोणचं करून दाखवणार आहे. करवंदाचं छानपैकी चटपटीत असं लोणचं करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी ही करवंद आणली आहेत आणि मी ती चांगली पाण्यात तशी धुवायला घातली आहेत, म्हणजे चीक वगैरे त्याचं जायला हवं म्हणून धुवायला घातली आहेत. आता ते मी धुवून काढून घेणार आहे. पण तोपर्यंत मी तुम्हाला ती बाकीची तयारी दाखवते. म्हणजे हे मी 2 चमचे तिखट घेतलं आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, अर्धा चमचा मेथी पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा जवळजवळ हिंग घेतला आहे. या सगळ्यावर प्रथम मी काय करणार आहे तर चमचाभर तेल गरम करून ते ओतणार आहे. म्हणजे आपला मसाला तयार झाला. आता हे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. आता आपण तेल मसाल्यावर ओतून घेणार आहोत. हा सर्व मसाला एकत्र करून त्याच्यावर मी तेल ओतून घेणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपल्या लोणच्याला खमंगपणा येतो. लोणच्याला महत्त्वाचा मसाला चांगला होणं गरजेचं असतं. ही प्राथमिक तयारी करून घेतली की मग लोणच्याला वेळ लागत नाही. मसाला थंड व्हायला लागतो, त्याच्यामुळे तो आधी करून ठेवायचा. आता याच्यात आणखीन मी फोडणीसाठी म्हणून थोडंसं तेल घालणार आहे, कारण करवंद थोडी आहेत, त्याच्यामुळे 2च चमचे तेल घालणार आहे आणि त्याची परत मी फोडणी करून ठेवणार आहे. ही खमंग आणि ही एवढी पाववाटी मोहरी घेतली आहे, ती भरडून घेणार आहे लोणच्यासाठी. आणि मीठ नंतर कालवताना तुम्हाला दाखवते. आता फोडणी करून ठेवते आणि त्यानंतर मी करवंद साफ करून घेते सगळी व्यवस्थित. लोणचं म्हटलं की त्याच्यात मेथी दाणा हवा, म्हणजे त्याचा खमंगपणा येतो छान. मेथी मोहरी अगदी थोडी फोडणी केली आहे, कारण करवंद थोडी आहेत. तिथे जरी हिंग घातलेलं असलं तरी फोडणीत हिंग हवा, त्यामुळे चिमूटभर हिंग, हळद आणि लाल तिखट. तर आपली पूर्वतयारी झालेली आहे. ही धुवून घेतली आहे. आता मी एका परडीत काढून घेते. ती मला चटणी पण करून दाखवणार आहे. सुंदर चटणी होते भाकरीबरोबर. काढून घ्यायची, छान एकदम स्वच्छ करून घ्यायची. थोडा चीक असतोच त्याला काय पर्याय नाही. आता हे मी चिरून घेणार आहे. करवंद अशी चिरून घेणार आहे, कारण आपला मसाला त्याच्यात लागला पाहिजे, त्या दृष्टीनं ही सगळी चिरून घेणार आहे. काही जण बिया काढतात, पण बिया काढणं काय गरजेचं आहे असं नाही, कारण आपण कच्ची करवंद अशीच खातो, त्याच्यामुळे त्याच्या काय बिया काढणं गरजेचं नाही आहे. मी काय काढणार नाही आहे बिया. अशी मी सगळी चिरून घेते. चिरून घेतलेली आहेत. याच्यावर मी मीठ आणि हळद चोळून ठेवणार आहे, मग त्याने व्यवस्थित आपल्या लोणच्याला खार सुटतो. 1-2 चमचे बारके मीठ घेतलं आहे, हळद घालणार आहे आणि किंचित हिंग. तर हे मी चोळून ठेवणार आहे. मी त्याला पाणी सुटतं आणि लोणचं टेस्टी पण होतं आणि टिकतं पण लोणचं. कच्ची हळद आणि हे लावलं की काय थोड्या वेळ ठेवून त्यावर मी आता मग बाकीचे मसाले घालून कालवणार. मसाला तुम्हाला हा सगळा दाखवलाच आहे, तो घालून कालवून टाकणार. पण हे आधी थोडा वेळ असं ठेवणार आहे. मीठ आणि हळद लावून ठेवली होती. हे बघा आता त्याला पाणी सुटायला लागलं आहे. आता आपण हे केलेले मसाले वर घालणार आहोत. हे सगळं जे हळद, नंतर हिंग, मेथी आणि लाल तिखट अशा ह्याच्यावर मी ओतून ठेवलं होतं. हे तेल ओतून ठेवलं होतं. मसाला केला होता हा मसालाच लोणच्याचा महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यावर आता ही मोहरी, आता हे मी पुसून घेणार आहे व्यवस्थित. ही मी 2 चमचे मोहरी घेतली आहे. ही डिशला व्यवस्थित पुसून घेणार आहे, म्हणजे त्यामागचा हेतू म्हणजे आपलं भांडी तेलकट होऊ नयेत आणि मसालाही आपला फुकट जाऊ नये, दोन्ही हेतू आहेत.
काटकसर असं म्हणता येणार नाही, पण ते मुळात भांडीही स्वच्छ होतात आणि फुकट जात नाही, काही म्हटलं तरी चालेल. असं आता याच्यावर थोडं आपल्याला अजून लाल तिखट घालायचं आहे, चमचाभर. चमचाभर लाल तिखट. आपलं हे लोणचं कालवलं की तयार. बरणीत भरून ठेवायचं. 1-4 दिवस झाले मुरलं की खायला घ्यायचं. चविष्ट असं लोणचं. असं हे आपलं लोणचं आता खाण्यासाठी तयार आहे. तर हे मी फोडणी घातली आहे, बरणीत भरून ठेवणार आहे. मस्त मऊ भात, भाकरी, पोळी कशाबरोबरही, नाश्त्याबरोबर सुद्धा, हे पोह्यांबरोबर वगैरे चटपटीत असं लोणचं छान लागतं. हा मी व्हिडिओ कसा केला आहे, तर माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि आत्ता हा सीझन आहे करवंदांचा, करवंद मिळतीलच. जवळपास नाही मिळालं तर बाजारात नक्की मिळतात. आणा आणि करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.